मी दानेश शिवप्पा तिमशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक, हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे. आता सध्या होत असलेले जनगणना, आता गृह नोंदणी चालू आहेत. त्यानंतर येत्या वर्षी 2027 फेब्रुवारीमध्ये ही जनगणना जी होतीये त्यामध्ये संविधानामध्ये दिलेले 7 धर्म आहेत आणि त्यानंतर 8वा आणि 9वा जो कॉलम आहे ORP आणि RNS असा आहे. तर ते पहिलं आहे हिंदू, मुस्लिम, ख्रिस्त, जैन, बौद्ध, शीख, पारसी. यानंतर ORP आणि RNS असं हे असणार आहे. त्यामध्ये आपण आपल्या समाज बांधवांनी सगळ्यांनी ते हिंदू धर्माचा राखण्यात आपण सर्वांनी हिंदू म्हणून नोंद करावं आणि जातीचा राखण्यात आपण सर्वांनी जे काही आपलं व्यावहारिक आणि व्यवसायाने जो आपण जाती आलेला आहे त्या जातीला नमूद करावे. तर आता जे 1861 साली जेव्हा ते जनगणना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत जर पाहायचं आलं तर ते हिंदू धर्माचा आकडेवारी ती वर्षानुवर्ष कमी होत आलेले दिसून येत आहे. 1947 साली भारताचा हिंदू जनसंख्या 87% होती. ते क्रमेण 10 वर्षांनी जेव्हा जनगणना झाली, आता 2011च्या जनगणनेमध्ये 79.8% आपल्या हिंदू समाजाची आकडेवारी आली होती. तर त्या क्रमेण कमी होत गेले. तर ती हिंदू संख्या कमी झाली तर ते आपल्याला माहिती आहे की जे एखादी धर्म कमी होत गेला तर ते राष्ट्रांतर होतो किंवा वेगळा धर्म म्हणून वेगळ्या राष्ट्रांतरामध्ये रूपांतर होतो. त्यामुळे आपण हिंदू धर्म घटू नये आणि त्याची आकडेवारी वाढेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आता अनेक देशांमधून, बाहेरच्या देशातून अनेक लोक आणि देशामध्ये पण सुद्धा असलेले काही फुटीरतावादी या विचाराचे लोक हिंदू धर्माला कसं आपल्याला कमी करता येईल, त्याची आकडेवारी कमी कसं करता येईल याकरता षड्यंत्र सुरू आहे. तर त्या षड्यंत्रामध्ये बळी न पडता आपल्या समाज बांधवांनी धर्माच्या राखण्यात हिंदूच ल्यावं आणि हिंदू धर्माला बळकट आणि सक्षम करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावं एवढं सांगून माझं 2 शब्द बोलतो.